कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे हरे। सियावर रामचंद्र की जय। सर्वजण माझ्या मागे हात जोडून म्हणा, ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्ण। सर्वांचं स्वागत आहे आजच्या या रामनवमी कार्यक्रमासाठी आपण एकत्रित झालेलो आहोत। ठीक आहे, आज आपण अंबाजोगाई या प्रचार केंद्रामध्ये एकत्रित झालेलो आहोत। साप्ताहिक सत्संग आणि त्याचबरोबर रामनवमीचा देखील आपण उत्सव साजरा करत आहोत। आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ इस्कॉन श्री श्री राधा गोविंद मंदिर बीडच्या अंतर्गत या ठिकाणी अंबाजोगाई, परळी, केज वेगवेगळ्या भागामध्ये या मंदिराद्वारे कार्यक्रम आयोजित केले जातात आणि मराठवाड्यातील हे पहिलं मंदिर आहे इस्कॉनचं। संपूर्ण मराठवाड्यामध्ये पहिलं मंदिर 6-7 फेब्रुवारी 2003 रोजी म्हणजे आजपासून जवळजवळ 23 वर्षापूर्वी राधा गोविंद प्रकट झाले मराठवाड्यात आणि मराठवाड्यातील पहिलं मंदिर आणि इस्कॉनच्या सर्व सुंदर विग्रहांपैकी सर्वोत्कृष्ट किंवा सर्वात सुंदर असे हे राधा गोविंद देव आहेत। आणि त्या राधा गोविंद मंदिराच्या वतीनं आपण वेगवेगळ्या ठिकाणी जे साप्ताहिक सत्संग करतो त्यापैकी हा एक जुना साप्ताहिक सत्संग अंबाजोगाई नगरामध्ये आणि पवित्र असे स्थान आहे। अंबाबाईचं स्थान आहे। परळीमध्ये वैजनाथांच्या स्थानामध्ये आपण काल रामनवमी साजरी केली। बरेच आपल्यापैकी भक्त त्या ठिकाणी पण होते आणि जसं श्रीमान यादवेंद्र प्रभू म्हणाले की रामनवमी तर 26 तारखेला झालेली आहे। रामनवमी 26 मार्च रोजी आपण साजरी केली, पण एकाच दिवशी आपण सगळ्या वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये, वेगवेगळ्या गावामध्ये, वेगवेगळ्या प्रचार केंद्रामध्ये एकाच वेळी आपण पोहोचू शकत नाही। म्हणून संपूर्ण चैत्र महिन्यामध्ये आपण ही रामनवमी, हनुमान जयंती आपण वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळ्या गावात, वेगवेगळ्या सत्संग केंद्रामध्ये आपण ही रामनवमी साजरी करत आहोत। आपण जन्माष्टमी देखील महिनाभर चालते। जन्माष्टमी मुख्य दिवशी मंदिरामध्ये आणि त्यानंतर राधाष्टमीपर्यंत 15 ते 20 दिवस जन्माष्टमी चाललेली असते वेगवेगळ्या गावात, वेगवेगळ्या सत्संग केंद्रामध्ये। तर काल आपण परळीमध्ये जेव्हा रामनवमीचा हा उत्सव, त्या ठिकाणी देखील सुंदर असा भगवंतांचा महाअभिषेक आजही झाला आणि कालही झाला। तर अभिषेक म्हणजे भगवंतांचं दिव्य स्नान आणि त्या अभिषेकामध्ये भगवंतांना पंचगव्य, पंच अमृताने भगवंतांचा अभिषेक किंवा भगवंतांना स्नान घातलं जातं। पंचगव्य म्हणजे दूध, दही, तूप, गोमय आणि गोमूत्र, गोबर आणि गोमूत्र हे पंचगव्य। तर गायीपासून हे प्राप्त होणारे अगदी पवित्र असे पदार्थ जे आहेत, वस्तू, त्यांनी भगवंतांचा अभिषेक होतो। आणि पंचामृत म्हणजे दूध, दही, तूप, मध आणि साखरेचं पाणी। आणि फलोदक स्नान म्हणजे वेगवेगळ्या फळांच्या रसाने केलेला भगवंतांचा अभिषेक। तर असा अभिषेक भगवंतांना जेव्हा केला जातो, त्यांच्या आविर्भाव किंवा त्यांची जयंती, रामनवमी, जन्माष्टमी, नरसिंह चतुर्दशी,
गौर पौर्णिमा, तो अभिषेक केल्यानंतर ते भगवंतांच्या दिव्य विग्रहाहून जे जाणारं पाणी जे आहे ते भगवंतांच्या चरणापर्यंत पोचतं आणि त्याला आपण पंचामृत किंवा चरणामृत असं म्हणतो. आणि चरणामृत ग्रहण केल्याने कधीही आपल्याला अकाल मृत्यू प्राप्त होत नाही. अकाल मृत्यू हरणम भव व्याधी विनाशनम. कधीही आपल्याला अकाल मृत्यू, आपल्याला भय कधी त्रास देत नाही. आणि भागवतामध्ये किंवा वैदिक शास्त्रामध्ये, वैष्णव शास्त्रामध्ये वर्णन करण्यात आलेलं आहे, राधा कृष्ण पादोदकम प्रेम भक्तिदम मुदा भक्ति भावेन वै पित्वा शिरसाधारम्याम्यहम. राधा कृष्ण पादोदकम, राधा कृष्ण तेच सीताराम, तेच कृष्ण बलराम जे आहेत भगवंतांचे विग्रह. राधा कृष्ण पाद उदकम, त्यांच्या चरणापासून जे प्राप्त झालेलं जल किंवा चरणामृत आपण जेव्हा ग्रहण करतो. राधा कृष्ण पादोदकम प्रेम भक्ती दम मुदा, प्रेम आणि भक्ती प्रदान करणारं हे जल आहे. आणि आपण हे धारण करून आपण शिरसाधारम्याम्यहम, आपण ते धारण करून काय करतो, डोक्यावरती त्याला धारण करतो. किती पवित्र आहे. आपल्याला भक्ती प्रदान करणं, भक्ती किती सोपी आहे. जर पाप करायचं असेल किंवा भगवंतांना आपल्याला मारायला बोलवायचं असेल, भगवंतांना प्रकट व्हावं लागेल, जर आपल्यासारखा आसुरिक प्रवृत्ती तयार होऊन पाप कृत्य करून, तर किती कष्ट करावं लागतं. किती कष्ट करणं. ब्राह्मणांची हत्या, गो हत्या, मांसाहार, व्यभिचार, जुगार, कित्येक वेगवेगळे पाप कृत्य केल्यानंतर, आणि ते पण असे थोडेफार नाही, थोडेफार पाप केले तर आपल्याला भूकंप, अतिवृष्टी, अनावृष्टी ते भरपूर आहे, भगवंतांना यावं लागत नाही. पण संपूर्ण पृथ्वी त्रिभुवन त्राही त्राही झाल्यानंतर भगवंतांना यावं लागतं. पण भगवंतांची भक्ती बघा किती सोपी आहे. थोडंसं भगवंतांचं कीर्तन, आपण जेही खातो ते भगवंतांना अर्पण करून प्रसाद म्हणून स्वीकार करणं. खाल्ल्याशिवाय तर आपण जगणार नाही. कुणी आहे तर न खाता जगतो, महाराज आम्ही किती दिवस झाले, वर्षानुवर्ष आम्ही न खाता जगू शकतो. जास्तीत जास्त 21 दिवस आपण जगू शकतो मॅक्सिमम. तर पाणी आहे किंवा भगवंतांना आपण जे नैवेद्य घरात जे बनवतो स्वतःसाठी, ते भगवंतांना अर्पण करून प्रसाद म्हणून स्वीकार केला, ती भक्ती. आपल्याला काही ना काही ऐकायची इच्छा असते, भगवंतांची कथा ऐकणं आपल्यासाठी फार महत्वाचं आहे. भगवंतांची कथा ऐकणं, भगवंतांचं नाव घेणं, भगवंतांचं दर्शन घेणं. ज्यांची लहान मुलं त्यांना विनंती आहे, थोडं मुलांना घ्या आणि मागे थोडंसं बसवून घ्या. एकतर कथेमध्ये आल्यानंतर थोडा वेळ जो आहे, आई वडिलांचं लक्ष मोबाईलमध्ये जास्त असतं, मुलांना सोडून देतात आणि आई वडील सुद्धा आपल्या जीवनात असतात. आणि नंतर मग म्हणायचं की आमची मुलं बिघडली. आपणच त्यांना मोबाईल देऊन बसवणार आहे, कारण का आपलाही वेळ त्याच्यातच आणि मुलांचाही वेळ त्याच्यातच. ज्यावेळी मी विदेशात होतो त्यावेळी एक भक्त सांगत होते, ते डॉक्टर होते. एक आई आली म्हणे त्यांच्याजवळ, आणि आई डॉक्टरांना तक्रार करत होती, डॉक्टर डॉक्टर माझा मुलगा झोपतच नाही. म्हटले का? म्हटले काय माहित नाही, जोपर्यंत टीव्हीचा आवाज जोरात चालू असतोय तोपर्यंत चांगला झोपतोय, टीव्ही बंद केली, शांत झालं की लगेच उठून बसतो. मग त्या डॉक्टरने विचारलं, म्हटले तू गर्भावस्थेमध्ये होती, ज्यावेळी तू गरोदर होती तेव्हा तू काय करतो? म्हणजे मी दिवसभर टीव्ही बघत होते. म्हणजे त्याचाच प्रभाव तुझ्या बाळावर झाला. जसं प्रल्हाद महाराजांचं वर्णन करण्यात येतं, प्रल्हाद महाराज ज्यावेळी कयाधूच्या गर्भामध्ये होते त्यावेळी नारदांनी त्यांना भागवताचं ज्ञान दिलं आणि ते भगवंतांचे भक्त झाले. आपण भगवंतांचे भक्त होण्या अगोदर आपण या संसाराचे भक्त झाले. आपण ज्यावेळी मुलांना शाळेत पाठवतो, शिकवतो, त्यावेळी ते सुशिक्षित होतात. पण जेव्हा त्यांना चांगले आपण संस्कार देतो त्यावेळी ते सुसंस्कारित होतात. संस्कार महत्वाचे. शाळेत पाठवणं एक कर्तव्य, पण त्या अगोदर त्यांना चांगले संस्कार देणं हे मातापित्यांचं कर्तव्य. तर काल आपण रामनवमीच्या शुभमुहूर्तावरती किंवा रामनवमीच्या उत्सवामध्ये आपण प्रभू रामचंद्रांचे 16 गुण पाहिले.
आणि काल मी जे वर्णन करत होतो बरेच असे प्रभू रामचंद्रांच्या लीलेंचं वर्णन करणारे ग्रंथ आहेत. रामचरितमानस, रामायण इत्यादी भरपूर ग्रंथ आहेत. तर त्या ग्रंथांपैकी या ठिकाणी वर्णन करण्यात आलेलं आहे. वाल्मिकीकृत रामायणामध्ये कमीत कमी 24,000 श्लोक आहेत. किती? 24,000. आता 24,000 श्लोकांचं रामायण जर आज चर्चा करायची म्हटलं तर 7 दिवस किंवा 9 दिवस रामायणाची कथा अंबाजोगाईमध्ये करावी लागेल. पण आपल्याजवळ 90 मिनिटं सुद्धा नाही. 9 दिवस कथा तर दूर, 90 मिनिटांमध्ये आपल्याला जर रामायणाची कथा ऐकायची म्हटली तर काय केलं पाहिजे? तर वाल्मिकीकृत रामायणामध्ये 24,000 श्लोक आणि त्यापैकी छोटं रामायण जे आहे मूळ रामायण, त्या मूळ रामायणामध्ये 10 श्लोक आहेत. किती? 10. आणि यानंतर 1 श्लोकी रामायण पण आहे, ज्यात एक मात्र श्लोकामध्ये संपूर्ण रामायण पाठ केल्याचे पुण्य प्राप्त होऊ शकते. हा श्लोक किंवा हा मंत्र जपल्याने प्रभू रामचंद्र आणि हनुमंतांची देखील कृपा प्राप्त होते. तर या ठिकाणी कुणाकुणाची इच्छा आपल्याला रामाचा आशीर्वाद प्राप्त व्हावा, हनुमानजींची कृपा प्राप्त व्हावी? सगळ्यांची इच्छा आहे. तर ज्यांची ज्यांची इच्छा आहे प्रभू रामचंद्रांची कृपा, हनुमंतांचा आशीर्वाद प्राप्त करायचा असेल तर सर्वांनी हात जोडून माझ्या मागे हा 1 श्लोकी रामायण जर आपण म्हटलं तर संपूर्ण रामायणाचं फळ आपल्याला प्राप्त होईल. संपूर्ण रामकथा केल्याचं. माझ्या मागे म्हणा. आदो राम तपोवनादिगमनम् हत्वा मृगं काञ्चनम् वैदेही हरणं जटायुमरणम् सुग्रीव संभाषणम् बाली निर्दलनं समुद्रतरणम् लंकापुरी दाहनम् पश्चाद् रावण कुंभकर्ण हननम् एतद्धि रामायणम्. बघा, संपूर्ण रामायण आपलं पाठ झाला आणि संपूर्ण रामायणाची 9 दिवसाची कथा ऐकल्याचं फळ आपल्याला प्राप्त झालं. आपण किती भाग्यशाली आहोत. आचार्यांनी, त्यांना माहित होतं की कलियुगातील जनता, कलियुगातील लोक काय म्हणतील, महाराज वेळ नाही, महाराज मरने के लिए फुर्सत नहीं, तो रामायण की कथा का सुने, मरने के लिए फुर्सत नाही. तसं गुरु महाराज म्हणतात, त्यांना एक व्यक्ती भेटला, त्याला विचारलं तुमचं नाव काय? तो म्हणला कर मर कर. तर महाराज म्हटलं व्यवस्थित नाव आहे, कर मर कर, कर मर कर, पुन्हा तेच चक्र. म्हणतात मरने के लिए फुर्सत नाही, तर मरायसाठी तरी फुर्सत काढावीच लागणार. आपण यमदूतांना किंवा यमराजांना सांगू शकत नाही मी फार व्यस्त आहे. तर या 1 श्लोकी रामायणाचा अर्थ बघा असं सांगितलेला आहे. आदौ राम तपोवनादिगमनम्. एक दिवस प्रभू रामचंद्र वनवासामध्ये त्यांनी प्रवेश केला किंवा वनवासाचा प्रारंभ झाला. हत्वा मृगम कांचनम. त्यांनी त्यावेळी कांचन म्हणजे सोन्याप्रमाणे चमकणारा, सोन्याचं जे हिरण होतं त्या हिरणाचा त्यांनी वध केला. वैदेही हरणम. आणि त्याच काळामध्ये वैदेही म्हणजे सीता मातेचं अपहरण झालं. जटायू मरणम. आणि त्या वैदेहीचं रक्षण करण्यासाठी गेलेला जटायू, त्याला मृत्यूदंड प्राप्त झालं. बाली जटायू मरणम सुग्रीव संभाषणम. आणि त्या सीतेला शोधण्यासाठी प्रभू रामचंद्र दक्षिण भारतात गेले. त्यावेळी त्यांची भेट सुग्रीवासोबत झाली आणि सुग्रीवासोबत प्रभू रामचंद्रांचं बोलणं झालं. बाली निर्दलनम. आणि त्यावेळी त्या सुग्रीवाने सांगितलं की माझा भाऊ बाली जो आहे त्या बालीनं जबरदस्तीनं माझ्या पत्नीचं अपहरण केलेलं आहे.
आणि माझं राज्य बळकावून बसलेलं आहे. आणि त्यावेळी प्रभू रामचंद्रांनी सुग्रीवाच्या विनंतीवरून बालीचा वध केला. बाली निर्दलनम समुद्र तरणम. आणि त्यानंतर प्रभू रामचंद्र धनुष कोडी रामेश्वरम जवळ आले आणि रामेश्वरमच्या पुढे जिथे धनुष कोडी आहे तिथून भगवंतांनी सेतू बांधला समुद्रावरती. आजकाल लोक म्हणतात आम्ही प्रेम आहे, आमचं तुमचं प्रेम आहे, माझं तुझ्यावर प्रेम आहे, मी तुझ्याशिवाय राहणार नाही, तुझ्याशिवाय जगणार नाही, तुझ्याशिवाय खाणार नाही, तुझ्याशिवाय झोपणार नाही. किती दिवस? 2 दिवस. 4 दिवस मोबाईल बंद ठेवून आपण जर कुठं गेलं 5व्या दिवशी लोक वाट बघतील, नाहीतर 6व्या दिवशी फोटोला हार घालतील, लगेच विसरून जातील. पण प्रभू रामचंद्रांचं किती प्रेम होतं वैदेहीवरती, सीता मातेवरती. पहिला पूल तोही कुठं? समुद्रावरती. समुद्रावरती सेतू बंध त्यांनी पार पाडला. लंका पुरी दाहनम. त्यानंतर हनुमानजींनी संपूर्ण लंकेचा दहन करून टाकला अग्नीनं. पश्चात रावण कुंभकर्ण हननम. आणि त्यानंतर काय झालं? पश्चात म्हणजे नंतर रावणाचा आणि कुंभकर्णाचा प्रभू रामचंद्रांनी वध केला. एतद्धि रामायणम. आणि हे संपूर्ण रामायणाची कथा. व किती सरळ साध्या शुद्ध भाषेमध्ये आपल्याला संक्षिप्त रामायण आपण म्हणू शकतो. तर याचा अर्थ, एकदा प्रभू रामचंद्र वनवासात गेले आणि त्यांनी स्वर्ण मृगाचा पाठलाग केला आणि त्याचा वध केला. त्यावेळेस त्यांची पत्नी वैदेही, विदेह राजाची कन्या म्हणजे वैदेही, जसं विदर्भ राजाची कन्या वैदर्भी म्हणजे माता रुक्मिणी, आणि वैदेही म्हणजे विदेह राजाची कन्या साक्षात सीता माता. यांचे रावणाद्वारा हरण झाले. त्यांचे रक्षण करताना पक्षीराज जटायू याचा मृत्यू झाला. ज्यावेळी रावण सीतेचं अपहरण करण्यासाठी आलेला होता त्यावेळी त्याने एका साधूचा वेश धारण केलेला होता, एका संन्यासाचा वेश. अलख निरंजन भिक्षाम देही. आणि भिक्षा मागण्यासाठी आलेला तो रावण त्याने सीतेचं अपहरण केलं. आता त्यावेळी त्या रावणाला विचारलं म्हणे काही त्यांच्या मित्रांनी आणि सहचरांनी, कलिग्स ज्याला आपण म्हणतो, म्हटले अरे रावणा, तुझ्याजवळ इतकी शक्ती होती, तो कुणाचाही रूप, कुणाचाही वेश, कुणाचाही रूप धारण करून तू जाऊ शकला असता. म्हटले मग रामाचं रूप धारण करून सीतेचा भोग केला असता तर मग एवढं संन्यासाचं रूप धारण करण्याची काय आवश्यकता होती. आणि त्यावेळी रावण म्हणाला मी तेही ट्राय केलेलं होतं, पण ज्यावेळी मी रामाचं रूप धारण केलं त्यावेळी माझ्या हृदयातून काम वासना आणि माझ्या हृदयातील वाईट विचार पूर्णपणे नष्ट झालेले होते आणि म्हणून मला रूप बदलून सीतेचं अपहरण करावं लागलं. बघा, फक्त रामाचं रूप जर धारण केलं तर हृदय शुद्ध होऊ शकतं, तर रामाचे आपण भक्त झाल्यानंतर का शुद्ध होणार. आणि त्या रावणानं सीतेचं अपहरण केलं. आता या ठिकाणी भगवंतांची लीला आहे. एका स्त्रीमुळे होणार रामायण आणि एका स्त्रीमुळे होणार महाभारत. आसक्ती, अति आसक्ती किंवा अगदी जिथं व्यक्ती पूर्णपणे आसक्त झालेला असतो त्या व्यक्तीला ग्रहमेधी म्हटलेलं आहे. एक आहेत गृहस्थ, एक आहेत ग्रहमेधी. गृहस्थ म्हणजे गृहस्थ आश्रमामध्ये राहणारे, ज्यांचा मुख्य केंद्रबिंदू भगवंत आहेत आणि आपली जबाबदारी या नात्यानं त्यांनी आपल्या कुटुंबाची सेवा करण्याची जबाबदारी घेतलेली आहे. आणि त्या कुटुंबाची सेवा करतेवेळी पत्नीचं रक्षण करणं, मुलांचं रक्षण करणं, माता पित्यांचं रक्षण करणं ही जबाबदारी. पण मूळ केंद्र कोण आहेत कुटुंबाचे? साक्षात भगवंत आहेत. जे काही आपण करतो ते भगवंतांच्या प्रित्यर्थ करतो, भगवंतांच्या प्रसन्नतेसाठी तो गृहस्थ करतो. पण ग्रहमेधी म्हणजे तो व्यक्ती जो जे काही करतो स्वतःसाठी करतो. भगवंत ने काय नाही, बस जीना यहा मरना यहा, इसके सिवा जाना कहा. बस जगायचं खाऊन पिऊन आनंदाने, काहीही चिंता करायची आवश्यकता
नाही. कोण मेल्यानंतर कोण बघणार आहे? त्यामुळे फक्त संसारामध्ये अडकलेला व्यक्ती. तर ज्यावेळी असंच सभेमध्ये द्रौपदीचं वस्त्रहरण झालं आणि तिथून महाभारताची सुरुवात झाली आणि या ठिकाणी सीतेचं अपहरण झालं, त्या ठिकाणी रामायणाची सुरुवात झाली. आता लक्ष्मण त्या पंचवटीमध्ये पर्णकुटीजवळ होते आणि लक्ष्मणाने सांगितलं सीता मातेंना, म्हटले काही काळजी करू नका. जो आवाज जो येतोय सीते लक्ष्मणा धाव, जो आवाज जो येणार आहे तो आवाज मारीचा असुरांचा आवाज आहे. माझ्या भावाला काहीही होणार नाही. आणि तरी सुद्धा त्यावेळी सीता माता म्हणाली, म्हणून तू घरदार सोडून, राम राज्य सोडून, अयोध्या सोडून तो आमच्या सोबत जंगलात आलास. आता तुझी इच्छा मला कळाली. तुझ्या मनात किती दुर्दैवी, किती वाईट इच्छा आहे, किती दुर्दैवी आहे तू. तुला तुझ्या भावाच्या पत्नीचा भोग करायचा आहे आणि म्हणून तू इथं जंगलात आले. त्याने लगेच कान बंद केले. लक्ष्मण म्हटलं, काय आहे? मी आजपर्यंत आपला चेहरा बघितला नाही कधी आणि तुमचा भोग करण्याची तर विचारच नाही. आणि तरी त्याने सांगितलं, तुमची इच्छा असेल तर मी जायला तयार आहे, पण लक्ष्मण रेषेच्या बाहेर आपण येऊ नये, ही मात्र माझी विनंती आहे. आणि तरी सुद्धा बघा, स्त्रिया जितकं जर सांगितलं तितकं त्यांनी ऐकलं असतं तर रामायण झालंच नसतं. एक तर सांगितलं, नाही माझे भाऊ आहेत, काळजी करू नका, काय होणार. म्हटलं नाही, तुझ्यावर विश्वास नाही. म्हणजे ठीक आहे, त्या रेखा जी लक्ष्मण रेखा मारली आहे त्याच्याही पलीकडे जाऊ नका. तरी सुद्धा त्यांनी न ऐकल्यामुळे सीतेचं अपहरण झालं. आणि त्या अपहरणामध्ये सीतेचं रक्षण करण्यासाठी आलेला पक्षीराज जटायूला मृत्यूदंड प्राप्त झाला. त्यानंतर राम यांची मित्रता सुग्रीव यांच्या सोबत झाली आणि राम यांनी त्यांच्याशी चर्चा केली. सीतेला शोधण्याची मोहीम जर अधिकृतरित्या कुठे चालू झाली तर ती किष्किंधामध्ये, ऋषिमुख पर्वताजवळ, ज्या ठिकाणी पहिल्यांदा राम आणि सुग्रीवाची भेट झाली. आणि तिथून मग चारी बाजूला पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर सैन्य पाठवलं गेलं. जी आपण म्हणतो न्यूज, नॉर्थ ईस्ट वेस्ट साऊथ, प्रत्येकाचे एक एक अक्षर घेऊन न्यूज तयार झाली. आपल्याला काहीतरी न्यूज बघायची आहे, बातम्या काय संसाराच्या बातम्या. कुठं युद्ध चालू आहे, कोणी कुठं पळून गेलं, त्याला मारलं, त्याच्यावर जिंकला, तो हरला, तो क्रिकेट जिंकला, संपला. आपल्याला काय भेटणार आहे? काहीच नाही. कुणीही जिंकलं आणि कुणीही हरलं, त्यामुळे आपल्याला जीवनात आपण जिंकणार नाही. आपण त्यावेळी खरोखर जिंकणार ज्यावेळी आपण आपल्या जन्म मृत्यूच्या चक्रावरती आपण विजय प्राप्त करणार. छत्रपती शिवाजी महाराज ज्यावेळी तुकाराम महाराजांना भेटण्यासाठी आलेले होते, लोह गावात कीर्तनामध्ये शिवाजी महाराजांना तुकाराम महाराजांनी बोध दिला, ज्ञान दिलं त्यांना. आज पुण्यामध्ये जे एअरपोर्टचे आहे लोहगाव, तिथं तुकाराम महाराजांचं कीर्तन होतं लोहगावात. तर तुकाराम महाराजांना भेटण्यासाठी किंवा त्यांची तक्रार शिवाजी महाराजांजवळ आलेली असल्यामुळे शिवाजी महाराजांनी ती तक्रार स्वतः निजी व्यक्तिगत ती तक्रार ओळखावी आणि त्याचं निरसन करावं असा आदेश जिजाऊंनी शिवाजी महाराजांना दिला. कारण तुकाराम कोणी साधे व्यक्ती नव्हते. संपूर्ण देहूगाव, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांच्या भक्तीची, विठ्ठल भक्तीची धरोहर पसरलेली होती. आणि जिजाऊंनी आदेश दिला, म्हटले तुम्ही स्वतःच. मासाहेबांचा आदेश प्राप्त करून शिवाजी महाराज आपल्या सेनापती मोरोपंतांसोबत देहू गावात पोहोचले. आणि देहू गावामध्ये मोरोपंतांनी छत्रपती शिवाजी महाराजांसाठी नजराणा आणला. काही सैनिक आणि हातामध्ये ते नजराणा घेऊन आले. नजराणा म्हणजे उपहार, गिफ्ट, सोन्या चांदीचे दागिने, कपडे, खाण्यासाठी मिठाई, आभूषण इत्यादी भरून भरून, परात भरून भरून घेऊन आले घरी. आणि त्यावेळी तुकाराम महाराज घरी नव्हते, त्यांची पत्नी आणि मुलं होती. मुलाला विचारलं मोरोपंतांनी आणि सैनिकांनी, म्हटले घरी कोणी आहे का? म्हटले मी आहे, माझी आई आहे. आणि त्यावेळी त्यांची पत्नी, तुकाराम महाराजांची पत्नी बाहेर आली. म्हटले अरे, त्यांना पाहिल्यानंतर आश्चर्यचकित झाली.
म्हटले अशा जो तुकाराम जो पागल झालेला आहे विठ्ठल भक्तीमध्ये, अशा पागल व्यक्तीच्या घरी तुम्ही आला, चुकून रस्ता वगैरे चुकला की काय? म्हटले जा लवकर, आमच्या घरात पागल आला नाही तोपर्यंत तुम्ही निघून जाणे, तर तुमचंही डोकं तो बाद करेल. म्हटले नाही, आम्ही फार लांबून आलेलो आहोत. शिवाजी महाराजांनी आपल्यासाठी नजराणा पाठवलेला आहे आणि तो नजराणा घेतला आणि इतके आनंदित झाली त्यांची पत्नी. लगेच ते आणलेले दागिने घालू लागली, कपडे वस्त्र परिधान करू लागली, मुलांना वस्त्र परिधान केलं आणि इतक्या आनंदात होती तितक्यात तुकाराम महाराज आले. तुकाराम महाराज आल्यानंतर त्यांनी पाहिलं, ती ओळखलीच नाही पहिला माझी पत्नी आणि मुलांना, आणि त्यांच्या अंगावरचे जे दागिने होते ते वस्त्र होते, त्यांनी म्हटलं हे आपलं नाहीये. परद्रव्य परनारी झाली विषाची परी, आम्हा घरी धन मज मूर्तिके समान. दुसऱ्याची पत्नी दुसऱ्याचं धन हे आपल्याला विषापेक्षाही भयंकर आहे. आम्हा घरी धन मूर्तिके समान. मूर्तिका म्हणजे माती. आमच्या घरी जे धन आहे मातीवर समान आहे. त्यांनी ते सगळे दागिने जमिनीवरती फेकून दिले आणि हे पाहिल्यानंतर मुलांना पण कळालं आपली पण चूक झालेली आहे. त्यांनी पण सगळे दागिने कपडे काढल्याने सोडून दिले. आणि त्यावेळी मोरोपंत म्हणाले शिवाजी महाराजांना आपल्याला भेटण्याची इच्छा आहे. आणि त्यावेळी मोरोपंतांना तुकाराम महाराज म्हणाले, तो राजा त्या राजमंड्यासमोर जाऊन मला काय मिळणार आहे आणि त्या राजालाही मला देण्यासारखं त्याच्याजवळ तरी काय? म्हटले मला काही कशाची आवश्यकता नाही. आणि हे ऐकल्यानंतर जवळच झाडाझुडपांमध्ये लपून बसलेले छत्रपती शिवाजी महाराज लगेच तुकाराम महाराजांच्या चरणी आले आणि चरणात त्यांनी आश्रय घेतला आणि म्हणाला, महाराज मला क्षमा करा, मी आजपासून तुमचा शिष्य झालेलो आहे, दास झालेलो आहे. आणि शिष्य झाले. आणि मोरोपंतांना शिवाजी महाराज म्हणाले, म्हटले जा मासाहेबांना सांगा, फार महत्वाचं आहे. काय सांगा? दगड मातीच्या किल्ल्यात दडून बसलेल्या शत्रूंवर विजय मिळवण्यापेक्षा शिवबा हृदयामध्ये जे दडून बसलेले काम क्रोधादी शत्रू आहेत त्या शत्रूंवर विजय मिळवण्यामध्ये शिवबा गुंतला आहे. जा मासाहेबांना सांगा. मग राजाचं काय? म्हटले राज्य तुम्ही सांभाळा. राज्य काय करा? तुम्ही सांभाळा, मी नाही सांभाळणार. आणि त्यावेळी ते पुन्हा इतके दुखी झाले. मोरोपंत म्हणले काय कुणाचं ऐकून आम्ही इथं आलो? त्या रामेश्वर शास्त्र्यांचं ऐकून तुकाराम महाराजांची तक्रार सोडवण्यासाठी आलो आणि आमचे महाराज आमच्यातून निघून गेले. आणि त्यावेळी तुकाराम महाराज म्हणाले, शिवबा फार लांबून आलाय आणि तुझी इच्छा आहे, तुला शिष्य व्हायचं आहे, पण मलाही तुला काही सांगायचंय आणि आज थांब. आणि त्यावेळी लोह गावामध्ये असलेलं कीर्तन, त्यावेळी त्या तुकाराम महाराजांनी सांग, या बसा प्रभू, हरे कृष्णा, बसून घ्या, सगळे बसा, या इथे बसा. दिवसभर आहे आपल्याला बाकीच्या सेवा जप करण्यासाठी, बसून घ्या. एका वेळी एक कार्य, कथेमध्ये कथा, जपच्या वेळी जप. आपण एका वेळी दोन कार्य करू शकत नाही कधी. आणि त्यावेळी शिवाजी महाराजांना त्यांनी एकच संदेश दिला, कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी, म्हणवा हरीचे दास तुका म्हणे मज हीच आस. कंठी मिरवा तुळशी, गळ्यामध्ये काय करा? कंठी माळ, तुळशी माळ घाला. ही जी कंठावरती माळ आहे आपला कंठ, कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी, म्हणवा हरीचे दास. काय व्हा? हरीचे दास व्हा. मज हीची एकच आस. एकच आस आहे म्हणजे. शिवाजी महाराज आले म्हणून तुकाराम महाराजांनी सांगितलं नाही, ठीक आहे बरं झालं तुम्ही आले, एक 5 किलो सोनं पाठवा, एक पैशाची पेटी पाठवा, दागिने पाठवा, घरामध्ये 5 वर्षाचं राशन भरून ठेवून द्या. नाही, काहीही नको, जैसे थे. आणि अशा भक्तांसाठी आता या ठिकाणी जटायूचं वर्णन दिलंय. जटायूला काय गरज होती? पक्षीराज गीत, आरामात झाडावरती बसून, एकतर म्हातारा पण झालेला होता, शांतीनं बसून बघत बसला असता, चाललेली सीतेला घेऊन, त्याचं काय होतं? तरी सुद्धा त्याने प्राण पणाला लावले आणि आपला जीव दिला. कुणासाठी? सीतेसाठी. आणि सरते शेवटी बघा, भगवंतांची, प्रभू रामचंद्रांची इतकी कृपा, इतकी दया आहे. ज्यावेळी दशरथ महाराजांनी अयोध्येमध्ये प्राण त्यागले,
त्यावेळी प्रभू रामचंद्र लक्ष्मण तिथे नव्हते, पण जटायूच्या अंतिम समयी प्रभू रामचंद्र होते. जटायूचा अंतिम संस्कार प्रभू रामचंद्राने केला आणि आजही प्रभू रामचंद्र त्यांचा दरवर्षी पिंडदान सुद्धा करतात, आजही नाशकामध्ये. तर ते भगवंत आहेत. त्या भगवंतांनी कधीही हा पक्षी आहे, कधी प्राणी आहे, कधी तुच्छ आहे, कधी गरीब आहे, कधी अशिक्षित आहे, हा काळा आहे, गोरा आहे, कधी स्वीकारलं नाही. हे आपण मनुष्याने तयार केलेलं आहे. जाती धर्म भगवंतांजवळ कुणी नाही. भगवंतांना आकर्षित करणारी एकच गोष्टी म्हणजे भगवंतांची भक्ती. अहैतुकी अप्रतियता ययात्मा सुप्रसिद्धती. कोणताही हेतू न ठेवता केलं जाणारं कार्य भगवंतांच्या प्रसन्नतेसाठी, आणि त्याला म्हटलेलं आहे भगवंतांची भक्ती. तर ती भक्ती जटायूने भक्ती दाखवली, आपलं सर्वस्व त्याग करून. त्यानंतर श्रीराम आणि सुग्रीव यांच्या बरोबर मैत्री झाली आणि रामाने त्यांच्याशी चर्चा केली. सुरुवात झाली. चारी बाजूला वेगवेगळ्या भक्तांना पाठवलं सीतेचा शोध घेण्यासाठी. जांबवंत हनुमानजी कुठं पोचलेले आहेत? दक्षिणेच्या काठी पोचलेले आहेत. आणि तेव्हा त्यांना कळालं की सीतेचं अपहरण करून रावण त्यांना लंकेमध्ये घेऊन गेले. त्यांनी सुग्रीव आणि दुष्ट बंधू, सुग्रीवाचा जो दुष्ट बंधू बालीचा वध केला, समुद्रावर पूल बांधून त्यांनी पार केला आणि हनुमानजींनी लंकापुरी पूर्ण दहन केली. प्रभू रामचंद्रांचे एक अनन्य भक्त कोण आहेत? हनुमान. हनुमानजींशिवाय प्रभू रामचंद्रांचा राम दरबार कधीही पूर्ण होत नाही, कधीच पूर्ण होत. आता प्रभू रामचंद्राने विचार नाही केला, म्हटलंय वानर आहे, माकड आहे, त्याला माझ्या सेवेमध्ये कसं घेऊ नये. प्रभू रामचंद्रांची भक्ती जर शिकायची असेल तर ती हनुमानजींकडून. गरुड हनुमंत पुढे उभे राहते. विठ्ठलाच्या आरतीत म्हणतो ना आपण, योगी 28 विठेवरी उभा, वामांगी रखुमाई दिती दिव्य शोभा, पुंडलिकाचे भेटी परब्रह्म आलेगा, चरणी वाहे भीमा उद्धरी जगा. तर गरुड आणि हनुमंत हे सदैव भगवंतांच्या सेवेसाठी तयारीत उभे आहेत. असं नाही त्यांना 10 वेळा फोन करायला पाहिजे, व्हॉट्सअप मेसेज केला पाहिजे, कार्यक्रम आहे या, तुमचाच कार्यक्रम आहे या, अभिषेक चालू होणार आहे या, कमीत कमी प्रसादापर्यंत तरी या. नाही, सदैव हात जोडून उभे आहेत. आज विठ्ठल मंदिरात जरी आपण गेलात तरी विठ्ठल मंदिराचा जो सभागृह आहे, मंडप, त्या सभागृहामध्ये 2 छोटी छोटी मंदिर आहेत. तिथं हनुमानजी आणि गरुडदेव दोन्हीही हात जोडून उभे आहेत. कारण भगवंतांना जर कुठं जायचं असेल, अचानक त्यांचा भक्तांनी जर बोलवलं तर गरुडजी तयार पाहिजे. नाहीतर गाडी आहे, गाडीचा ड्रायव्हरच भेटत नाही, ड्रायव्हर आणि गाडी आहे, गाडीत पेट्रोलच नाही, असं पण होता कामा नये. सदैव 24/7 सेवेमध्ये ते तत्पर आहेत. आणि हनुमानजी तर आदेश, तुम्ही फक्त आदेश द्या भगवंता. त्या आदेशासाठी मनोजवम मारुत तुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमताम वरिष्ठम वातात्मजम वानरत यूथ मुख्यम श्रीरामदूतम शरणम प्रपद्ये. असे भगवंत मनोजवम मारुत तुल्य वेगम. मनाची जी गती आहे, जर आपण आता म्हटलं, मुंबईचं नाव मी घेतलं, आपलं मन मुंबईमध्ये पोहोचलेलं असतं, इतकी गती आहे. आपण अमेरिका म्हटली तरी अमेरिकेमध्ये आपलं मन पोचलेलं असतं. त्या मनाच्या गतीनं धावणारे हनुमानजी, त्या मनाच्या गतीनं, मनोजवम मारुत, हवेचा जसा तीव्र योग आहे त्या तीव्र गतीप्रमाणे ते धावणारे. मनोजवम मारुत तुल्य वेगम जितेंद्रियम, ज्यांनी आपल्या इंद्रियांवरती नियंत्रण प्राप्त केलेलं आहे. जे कथेमध्ये कधी झोपले नाही बरं का. आपल्या बरोबर कथेत बसल्यानंतर झोप यायला चालू होते. आशीर्वाद आहे गोडा केला म्हणजे तू कथेमध्ये तुझा भरपूर तुला सन्मान दिला जाईल. गुडाका म्हणजे जी झोप आहे, त्या झोपेला नियंत्रण करणारे अर्जुन. आणि म्हणून भगवंतांनी भगवद्गीतेत अर्जुनाला गुडाकेश म्हटलेलं आहे, ज्यांनी झोपेवरती नियंत्रण प्राप्त केलेला. ज्यावेळी एकदा अर्जुन आणि कृष्ण दोघंही सायंकाळच्या वेळी फेरफटका मारण्यासाठी गेलेले होते,
त्यावेळी एक सुंदर युवती नदीच्या काठी बसलेली होती. भगवंतांनी सांगितलं, अर्जुना जा विचार तिला कोण आहे, कोणाची वाट बघत आहे. अर्जुन पोचला, तिला विचारलं, चौकशी केली, आपण कोण? ती म्हणाली, गुडाका, आणि मला नारायणासोबत विवाह करायचा आहे, मला नारायणासोबत राहायचं. म्हणजे नारायणाच्या तर 16,108 पत्नी आहेत, माझ्यासोबत लग्न कर. अर्जुनाने प्रयत्न केला, म्हणले नाही, मला फक्त नारायणांचाच संग, नारायणाची भक्ती पाहिजे. आला अर्जुन, तोंड वाकडं पण भगवंताने विचारलं, म्हणजे काय झालं, कोण आहे? म्हटलं गुडाका आहे, तिला आपल्यासोबत विवाह करायचा आहे. म्हटले तू सांगितलं असतं, तू पण केलं असतं का? म्हटलं नाही, तिला माझ्यासोबत नाही, तुमच्यासोबतच विवाह करायचा आहे. सांगितलं नाही, मी ट्राय केलेला आहे. भगवंत आले आणि गुडाकाला विचारलं, म्हटले काय? म्हटले भगवंता, तुमचा संग, सान्निध्य, कथा श्रवण, तुमची भक्ती करण्याची मला इच्छा आहे, आणि म्हणून मला तुमची दासी म्हणून स्वीकार करा. प्रभू म्हणाले, म्हटले तू अर्जुनासोबत विवाह कर, आणि जेव्हाही मी तुला वरदान देतो, माझी कथा, माझा संग चालू होईल, त्यावेळी तुला भरपूर सन्मान आणि भरपूर तुझं स्वागत केलं जाईल. आणि भगवंतांनी दिलेला आशीर्वाद आहे. म्हणून जिथेही कथा प्रारंभ झाली, हळूहळू हळू गुडाका येते आणि आपल्या कथेचं फळ घेऊन जाते. गुडाकेश अर्जुन, ज्याला भगवंतांनी म्हटलेलं आहे गुडाकेश. तर हे जे एक श्लोकामध्ये असलेलं रामायण, किती सुंदर पद्धतीनं एका श्लोकामध्ये प्रभू रामचंद्रांचं संपूर्ण रामायणाचं वर्णन. एतद्धि रामायणम. तर हे रावण आणि कुंभकर्ण कोण होते पूर्वजन्मामध्ये? हे रावण आणि कुंभकर्ण भगवंतांचं जे वैकुंठ धाम आहे, त्या वैकुंठ धामाचे द्वारपाल आहेत, सिक्युरिटी गार्ड, गेटकीपर. आणि एक दिवशी सनत कुमार, जे चतुष कुमार जे आहेत, बालक रूपी ब्रह्माजींचे सर्वात पहिले पुत्र, पण त्यांनी आशीर्वाद मागितलेला आहे, त्यांना मोठं व्हायचं नाही. बाल्यावस्था क्रीडासक्त, लहानपण राहून आनंदाने खेळून वेळ घालवायची. 5 वर्षाची आयु आहे, 4 जण खेळत खेळत वैकुंठाच्या द्वारी आले. वैकुंठा द्वारात आल्यानंतर त्या जय आणि विजय म्हणाले, अरे खेळण्याची जागा नाही, प्ले ग्राउंड नाही आहे, चला निघा इथून, इथं वैकुंठ आहे. म्हटले वैकुंठामध्ये ज्या नारायणाचं दर्शन घेण्यासाठी आम्ही आलो, आणि तुम्ही आम्हाला इथे येण्यापासून वंचित करत आहात, जा, तुम्ही वैकुंठात राहण्याचे योग्य नाही, तुम्ही मृत्य लोकात जावा, मर्त्य लोकात, आणि तुम्हाला मर्त्य लोकात जन्म प्राप्त व्हावा. श्राप दिला. जशा श्राप दिला, दोघेही घाबरले, आणि त्या क्षणी भगवंत उपस्थित झाले. नारायण म्हणाले, घाबरू नका, जे काही झाले ते माझ्या इच्छेने झालेलं आहे, दैव योगेन. आता वैकुंठामध्ये जय विजय कशाला कोणाला थांबवते? आणि भगवंत म्हणाले, मला वैकुंठामध्ये राहून राहून वीर रस, म्हणजे शक्तीचा उपयोग होत नव्हता, मला काहीतरी आता शक्ती प्रदर्शन, मला वीर रसाचं आस्वादन करायचं आहे, म्हणून हा श्राप भेटला. म्हणजे आता तुम्ही विचार करा, 7 जन्म सूर, म्हणजे देवतांचं स्वरूप, एक राजाचं स्वरूप धारण करून 7 वेळा जन्म घ्यायचा, की असुर कुळामध्ये 3 वेळा जन्म घ्यायचा. मग त्यांनी कॅल्क्युलेट केलं, 7 म्हणजे कमीत कमी 100 जरी वर्ष पकडली तरी 700 वर्ष झाली. आणि त्यावेळी तरी 1 लाख वर्ष आयुष्य होतं, 1 लाख. हिरण्याक्ष, हिरण्यकश्यपू बद्दल जर आपण ऐकलं, हिरण्यकश्यपूने 60,000 वर्ष तपश्चर्या केलेली होती, आयु मर्यादा होती 1 लाख वर्ष. सत्ययुगामध्ये 1 लाख, त्रेतायुगामध्ये 1,000, द्वापार युगामध्ये, त्रेतायुगामध्ये 10,000, त्रेतायुगामध्ये 10, द्वापार युगामध्ये 1,000, आणि कलियुगामध्ये 100. ते पण गॅरंटी नाही. प्रायेण अल्पायुषा सभ्या कलौ अस्मिन् युगे जना, मंदासु मंद मतयो मंद भाग्याही उपद्रिता. आयु हळूहळू हळू कमी 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 होत चालली. तर त्या जय विजयने विचार केला आणि म्हणाले, 7 वेळा नको, 3 वेळा असुर म्हणून आम्ही जन्माला येतो पृथ्वीवरती. सत्ययुगामध्ये हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू, त्रेतायुगामध्ये रावण आणि कुंभकर्ण, द्वापार युगामध्ये शिशुपाल आणि दंतवक्र. कंस नाही बरं का, काही लोकांना वाटतं कंस म्हणजे ते जय विजय. नाही, कंस भगवंतांचा मामा आहे, त्यांचं रूप वेगळं आहे. पण वैकुंठाचे जे द्वारपाल आहेत जय आणि विजय, ते आहेत शिशुपाल आणि दंतवक्र. तर 3 वेळा त्यांनी असुरांचा जन्म घेतला, आणि प्रभू नारायणाने, भगवंतांनी, विष्णूंनी
3 वेळा त्यांचा उद्धार करण्यासाठी भगवंत पृथ्वीवरती आले. आपल्या शक्तीचं त्यांनी प्रदर्शन केलं आणि सांगितलं जातं ज्यावेळी नरसिंह असो किंवा प्रभू रामचंद्रांचं रूप असो, त्या असुरांचा वध करण्यासाठी भगवंत ज्यावेळी युद्ध चालू होतं त्यावेळी जसं उंदीर आणि मांजर दोघंही समोरासमोर येतात आणि मांजर लगेच खात नाही उंदराला, थोडं त्याच्या मागे पळतं, खेळतं, राऊंड 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 फिरतं, मग नंतर थकल्यावर खाऊन महाप्रसादे गोविंद. तर तसंच भगवंत सुद्धा ज्यावेळी प्रकट व्हायचे अगदी आनंदाने त्याने आपल्या शक्तीचं प्रदर्शन, शक्तीचा उपयोग केला, त्यांच्यासोबत भगवंत खेळले आणि सरते शेवटी त्यांचा उद्धार केला. हिरण्यकश्यपूने ज्यावेळी खांब्यावरती आपला गदा प्रहार केलेला होता त्यावेळी सकाळ होते, सभा चालूच झालेली होती, दिवसाची सुरुवात समजा 10 वाजलेले असते आपल्या इंग्रजी कॅलेंडरनुसार, आणि संध्याकाळ 3 सांजपर्यंत भगवंत त्याच्यावरती युद्ध करत होते, आनंद घेत होते त्याच्यावरती. आणि मग सरते शेवटी ज्यावेळी सूर्यास्त झाला त्यावेळी प्रदोष काळामध्ये हिरण्यकश्यपूचा वध भगवंतांनी आपल्या मांडीवरती केला. जे जे त्यांनी वचन मागितलेलं होतं संपूर्ण लक्षात ठेवून. तर वा किती आपल्याला आसुरिक कार्य करावं लागतं भगवंतांना मारायला यायसाठी. मी विचार करतो कधी कधी ब्रह्माजींना सुद्धा विचार करत लागत असेल, म्हटलं यांना भगवंतांनी मारायला जावं पृथ्वीवरच्या लोकांना, की भगवंतांनी यांना प्रल्हाद महाराजांसारखा उद्धार करायला जावा. हे सकाळी जप पण करतात, मंदिरात पण जातात, एकादशी पण करतात, पाप पण करतात, दोन्ही पण करतात, त्यांचं करावं तरी कसं. इतकं आपण पाप करत नाही की भगवंत आपला उद्धार करण्यासाठी येते, इतकी भक्ती पण करत नाही की आपण भगवंत आपलं रक्षण करायसाठी येते. आणि म्हणून जीवानं म्हटलेलं आहे तटस्थ, आपण तटावरती स्थित आहे, बीच, समुद्राचा किनारा असेल त्याला काय म्हणतो आपण, बीच, बीचवर म्हणतो ना, बीचवर. तसं आपण समुद्रामध्ये पण नाही आणि मातीवरती किंवा पृथ्वीवरती पण नाही. आपण कधी कधी भगवंतांकडे ओढले जातो, कधी कधी मायेद्वारे. जसं गंगा के पास गया गंगादास, जमुना के पास गया जमुनादास. कधी कधी गेलं की तिकडेच मंदिरात आल्यानंतर वाटतंय अरे बरोबर, खरंच हीच भक्ती आहे, हेच सगळं शेवट आहे. किती आनंद आहे प्रवचनामध्ये, कथेमध्ये, कीर्तनामध्ये, प्रसादामध्ये. काय गरज नाही बाहेर गेलं की वाटतं चला विसरलं, मंदिर गेलं सगळं विसरलं. जसं स्मशान वैराग्य म्हणलं, स्मशानात गेल्यानंतर व्यक्तीला वैराग्य प्राप्त होतं. काय नाही हो संसार बस. पण जसं त्या स्मशानाच्या बाहेर आले, जाताना मटणाचं दुकान शोधतात, कुठं जाता जाता घेऊन जाऊ, थोडं थकलो फार. तसंच मर्कट वैराग्य सुद्धा प्रसिद्ध आहे शास्त्रामध्ये. मर्कट म्हणजे माकडाचं वैराग्य. माकडाला पाहिल्यानंतर वाटतं बिचाराला घर नाही, दार नाही, बिचारा किती त्यागी आहे, कपडे सुद्धा घालत नाही, कपडे सुद्धा शिवून घेत नाही स्वतःसाठी, दिवसभर असाच असतो. पण करतो काय, माकडिणींच्या मागे लागणार असतो. आणि त्याला म्हटलेलं आहे मर्कट वैराग्य. तर अशा वैराग्यापासून भगवंतांनी स्वतः जे अवतार घेतले, मग ते रामचंद्रांचा अवतार असो, कृष्णचंद्रांचा अवतार असो, नरसिंह भगवंतांचा अवतार असो, भगवंतांनी जे अवतार घेतले त्या मूळ अवतार जे आहेत साक्षात कृष्ण आहेत. एते चाम सकला पुंसा कृष्णस्तु भगवान स्वयं इंद्रारी व्याकुलम लोकम मृडयंती युगे युगे. एतेच अंशः कला पुंसा. भगवंतांचे जितके अवतार आहेत, जितके अंश आहेत, कला आहेत, विस्तार आहेत, त्याचे सगळ्यात मुख्य कोण आहेत, कृष्ण आहेत. आणि ते कृष्ण प्रत्येक वेळी वेगवेगळ्या रूपामध्ये अवतरित होतात. मग ते कृष्ण, राम, नरसिंह, वामन, कल्की, कित्येक असे भगवंतांचे अवतार आहेत. अनंत अवतार आहेत भगवंतांचे. त्या अनंत अवतारापैकी 10 अवतार प्रसिद्ध आहेत, ज्याला आपण दशावतार असं म्हणतो. तर एकदा एका व्यक्तीनं प्रश्न विचारला, म्हटले सगळ्यांच्या धर्मामध्ये एकच देव आहे, तुमच्या धर्मामध्ये इतके देव का? 33 कोटी देवता काय? कोणाची पूजा करायची? 33 कोटी देवतांची पूजा करायसाठी जर एक देवतेचा एकदा जरी नंबर लागायचा म्हटला तरी 1.25 वर्ष निघून जाते. 1.25 वर्षानंतर
नंबर लागतो, दिवसभर आपण पूजा करत बसली तर त्यावेळी सांगण्यात आलं उत्तर, म्हटले जसा एखाद्या घरचा मालक आहे, एक परिवाराचा कर्ता व्यक्ती, आणि घरामध्ये कुत्रं पाळलेलं आहे, पाळतात लोक कुत्रे, तर ते कुत्रं पाळल्यानंतर 1-2 वर्षानंतर तो कुत्रा आपल्या मालकांना इतक्या चांगल्या पद्धतीने ओळखू लागतो. मालक जरीही शर्ट पॅन्टवर आला तरी ओळखतो की भुंकतो? ओळखतो ना. धोती कुर्त्यावर आला तर ओळखतो, पॅन्टवर आला तर ओळखतो, टॉवेल लावून आला तरी ओळखतो, कपडे न घालता आला तरी ओळखतो, हा माझाच मालक आहे. त्याच पद्धतीनं भगवंतांचे जे भक्त आहेत, भगवंतांचा जो भक्त आहे, भगवंत कोणत्याही रूपामध्ये आले तरी ते कुत्रा रूपी जो भगवंतांचा भक्त आहे, आपल्या स्वामीला सदैव ओळखतो. मग तो रामाच्या वेशामध्ये आलेले असले, नरसिंहाच्या वेशामध्ये असले, परशुरामांच्या, मत्स्यावतारांचा, वामन अवताराचा, कोणत्याही अवतारामध्ये येऊ दे, जसे कुत्र पाळलेलं आपल्या मालकाला कधीही विसरत नाही, बरोबर ओळखतं, तसंच भगवंतांचे अनंत जरी अवतार असले तरी भगवंतांचा भक्त त्यांना कधीही ओळखण्यामध्ये चूक करत नाही. आणि म्हणून श्रील प्रभुपादांनी हे आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ प्रारंभ केला, ज्यामध्ये सगळ्यांचे मूळ. त्यावेळी प्रभुपादांनी विचारलं, म्हटले स्वामीजी तुम्ही गॉड कॉन्शियस नाव का ठेवत नाही संस्थेचं? म्हटले गॉड कॉन्शियस, गॉड म्हणजे कोण? भगवंत. भगवंतांचं नाव आला माहित आहे की, मग कशाला नाव ठेवायचं? सर्व नाम आहे, देवता म्हणजे सर्व नाम, पण कृष्ण म्हणजे काय? विशेष नाम आहे. विशेष नाम भगवंत कृष्ण, ते कोणताही अवतार नाही तर स्वतः अवतारी आहेत. आणि त्या भगवंतांच्या अवताराचं वर्णन वेगवेगळ्या शास्त्रामध्ये, पुराणामध्ये, उपनिषदामध्ये आणि विशेष म्हणजे श्रीमद भागवतामध्ये. आपण 7 दिवस ज्यावेळी भागवत कथा ऐकतो त्यावेळी काय करतो? भगवंतांच्या वेगवेगळ्या लीला, भगवंतांचं गुणानुवर्णन, त्याचं श्रवण करतो, म्हणजेच भागवत कथा ऐकतो. 7 दिवस भागवत कथा ज्यावेळी होते, आपल्या 7 दिवसामध्ये येणाऱ्या मृत्यूपासून आपण स्वतःचं रक्षण करू शकतो. तर असे जे उत्सव आहेत, रामनवमी, गौर पौर्णिमा, नरसिंह जयंती इत्यादी, हे आपल्याला भक्तीमध्ये शक्ती प्रदान करणार आहेत. माधव तिथी भक्ती जननी जतने पालन करी, ही माधव तिथी जी आहे, ही भगवंतांची भक्ती जी आहे, हे उत्सव जे आहेत आपल्याला भक्तीमध्ये जननी, भक्तीला जन्म देणारी आहे. आणि म्हणून आपण हे उत्सव सगळे साजरे करतो. आणि उत्सवामध्ये काय करतो आपण? जे उत्सव आयोजित केले जातात, संपूर्ण कुटुंब भगवंतांची प्रार्थना करतो. बघा, घरामध्ये सणवार असतात, काय करतात? सणाच्या दिवशी सगळं कुटुंबातील, परिवारातील, आप्तेष्ट मित्र मंडळी सगळे एकत्रित येऊन भगवंतांची प्रार्थना करतात. फॅमिली दॅट प्रेज टुगेदर स्टेज टुगेदर. जो कुटुंब एकत्रित येऊन भगवंतांची प्रार्थना करतो, तोच कुटुंब भगवंतांच्या समोर एकत्रित राहू शकतो. नाहीतर आज मोठमोठे बंगले आहेत, बंगल्यामध्ये राहणारे 1-2 लोक असतात. मुलगा लंडनला, मुलगी अमेरिकेला, छोटा मुलगा युरोपमध्ये, घरामध्ये आई वडील म्हातारे आणि त्यांच्यासाठी त्यांच्यावर प्रेम करणारा त्यांचा कुत्रा, बस. कोण आहे? कुत्र, नंतर मांजर, कोणीच नाही जवळ. मग इतकं सगळं असून सुद्धा काय, कोणती श्रीमंती? तर ती श्रीमंती नाही. खरी श्रीमंती भगवंतांच्या भक्तांच्या सोबत येऊन, हे आपलं कुटुंब आहे, कृष्ण भावनामृत कुटुंब किंवा रामाचं कुटुंब. ज्या रामाच्या कुटुंबामध्ये आपण रामाचे वंशी, रघुवंशी आपण सर्वजण, कृष्णवंशी, प्रभू कृष्णाचे भक्त आपण सर्वजण भगवंतांची ज्यावेळी भक्ती करतो, त्यावेळी भगवंत प्रसन्न होऊन आपल्याला आशीर्वाद, ऐश्वर्य, सौभाग्य काही दुसरीकडे मागायची आवश्यकता नाही. जसं भगवंतांचा जो श्लोक आहे, योगक्षेमम वहाम्यहम, जे तुमच्या जवळ आहे त्याचं मी रक्षण करतो, आणि जे तुमच्या जवळ कमी आहे त्याची मी काय करतो? पूर्णता करतो. पण हा श्लोक कोणी चोरलेला आहे? कोण सांगू शकतो? कोणी? LIC वाल्याने, लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन. योगक्षेम वहामी असा हात जोडलेला असतो, त्याच्या खाली लिहिलेलं असतं. पण तो बिचारा व्यक्ती मरून गेला, किती कागदपत्र जोळा केली तरी सुद्धा पैसे भेटत नाहीत. पण भगवंत बघा सांगतात की जो माझी भक्ती करतो त्याचं सर्व काही मी रक्षण करतो, आणि त्याला जी काही कमतरता असेल ती मी
पूर्ण करतो. तर आपण अगदी बरोबर ऍड्रेसला पोहोचलेलो आहोत. जे काही आपल्याजवळ आहे त्याचं रक्षण करणारे स्वयं प्रभू रामचंद्र आहेत. आणि ज्याची कमतरता आहे त्यांना सांगा ते पूर्ण करण्यासाठी देखील तयार आहेत. तर या रामनवमीमध्ये आपण सर्वांनी इतका उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला, इतका सूर्यदेवाची तप्त गरमी असून देखील भर उन्हामध्ये आपण सर्वजण शिवजींच्या मंदिरामध्ये विठ्ठल रुक्मिणी देखील आहेत. शिवजींना म्हटलेलं आहे ते सर्वात श्रेष्ठ वैष्णव आहेत. निम्नगानाम यथा गंगा देवानाम अच्युतो यथा वैष्णवानाम यथा शंभू पुराणानाम इदम तथा. नद्यांमध्ये सर्वश्रेष्ठ गंगा, देवतांमध्ये अच्युत कृष्ण भगवंत, वैष्णवानांमध्ये सर्वात श्रेष्ठ शिवजी आणि पुराणामध्ये इदम भागवत पुराण सर्वश्रेष्ठ आहे. आणि त्याबरोबर साक्षात विठ्ठल रुक्मिणी द्वारकाधीश आणि त्यांची अर्धांगिनी रुक्मिणी तेच सीताराम आहेत, तेच राधाकृष्ण आहेत. तर त्यांच्या चरणी आपण एकत्रित झालेलो आहोत या रामनवमीच्या कार्यक्रमासाठी. आपण सर्वांनी सुंदर असा अभिषेक पाहिला. आता भगवंतांची महाआरती देखील होईल आणि आरतीनंतर सर्वांसाठी महाप्रसाद. भगवंतांची बर्थडे पार्टी उपाशी तर ठेवणार नाहीत भगवंत. बर्थडे मध्ये काय असतं, डान्स, फीस्ट, सगळं गाणं वाजवणं, तर तसंच आहे, पण फक्त आध्यात्मिकरित्या डीजे लावून नाही, भगवंतांच्या कीर्तनामध्ये. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. सियावर रामचंद्र की जय, पवन सुत हनुमान की जय. जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम, श्री राम. फार फार धन्यवाद. परळी आणि अंबाजोगाईतील सर्व हरे कृष्ण भक्तांचं त्यांनी इतक्या सुंदर, काल ही रात्री त्यांना 12-12:30 वाजले सगळं वाइंड अप करता करता, आणि पुन्हा सकाळपासून या ठिकाणी जय तयारी त्यांनी इतक्या मोठ्या प्रमाणात केली. सर्व भक्तांचं पुन्हा एकदा धन्यवाद. हरे कृष्ण.